Okay, so next concept that we are going to study now is the angle made by the liquid surface when the vessel is horizontally accelerated. Baga, angle made by liquid surface. Angle made by liquid surface when vessel is horizontally accelerated. Okay, vessel is horizontally accelerated. तर ही concept कशी आहे लक्षात घ्या. Suppose there is a vessel like this. Okay, there is a vessel like this. आणि या वेसल मध्ये काय आहे, देर इज अ लिक्विड आहे. आता हे वेसल रेस्ट मध्ये असताना किंवा हे वेसल कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर ट्रॅव्हल करत असेल, व्हेन इट इज ॲट रेस्ट, पहिली गोष्ट म्हणजे ते रेस्ट मध्ये असेल किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल तर काय होणार आहे, हा जो सरफेस आहे तो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असणार आहे. ओके, पॅरलल टू हॉरिझॉन्टल किंवा हॉरिझॉन्टल असणार आहे. आता याला हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन जर दिलं आपण तर काय होणार आहे, दिस सरफेस विल मेक इन्क्लिनेशन लाईक दिस. सरफेस विल मेक इन्क्लिनेशन लाईक दिस. म्हणजे हा जो सरफेस आहे, म्हणजे ऍक्च्युअली हे कशामुळे होतं, दिस हॅपन्स ड्यू टू इनर्शिया. म्हणजे याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, बस आणि पॅसेंजरचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं बसमध्ये पॅसेंजर असतील आणि बस सडनली आपण ऍक्सेलरेट केली तर काय होतं, आतले पॅसेंजर जे आहे ते पाठीमागे ढकलले जातात. त्याच पद्धतीनं या वेसेलला आपण बस कन्सिडर केलं, वॉटरला पॅसेंजर कन्सिडर केलं तर काय होणार आहे, ज्यावेळी ही बस किंवा वेसेल आपण सडनली पुढे ऍक्सेलरेट करणार त्यावेळी पॅसेंजर म्हणजे वॉटर जे आहे ते पाठीमागे काय होणार आहे, पुश केलं जाणार, ढकललं जाणार. आणि त्याच्यामुळे काय होते, लिक्विडची पाठीमागची लेवल जी आहे ती वाढते. ओके, सो पाठीमागची लेवल वाढते आणि पुढची लेवल जी आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण वॉटर किंवा लिक्विड जे काय वेसेल मध्ये असेल ते बॅकवर्ड डायरेक्शन पुश केलं जाणार आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अँगल मेड बाय लिक्विड सरफेस व्हेन व्हेसल इज हॉरिझॉन्टली ऍक्सेलरेटेड. म्हणजे या लिक्विड सरफेसनं हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल केलेला असेल, हा अँगल थीटा फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. ओके, तर कसं फाइंड आउट करता येईल, तर त्याच्यामध्ये लेट एच इज द लेवल डिफरन्स इन द लेफ्ट हँड राईट हँड साइड. ओके, लेफ्ट हँड साइड अँड द राईट हँड साइड. ओके, एच एवढा लेवलचा डिफरन्स क्रिएट झालेला आहे. त्याचबरोबर लेफ्ट पासून राईट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते सपोज किती आहे, एल एवढा आहे. एल इज द डिस्टन्स बिटवीन लेफ्ट एंड अँड द राईट एंड ऑफ द वेसेल अँड ए इज द ऍक्सेलरेशन ऑफ द वेसेल ऍज शोन इन द डायग्राम. हा जर पॉइंट जर आपण कन्सिडर केला, या पॉइंटला हा जर पॉइंट जर कन्सिडर केला तर ग्रॅव्हिटीमुळे काय होणार आहे, या पॉइंटला हा पॉइंट पी आपण जर कन्सिडर केला तर पी या पॉइंटला ग्रॅव्हिटीमुळे किती प्रेशर क्रिएट होणार आहे. सो प्रेशर ऍट पॉइंट पी, pressure at point P due to gravity. ओके, ड्यू टू ग्रॅव्हिटी ते प्रेशर किती येणार आहे, P इज इक्वल टू रो इंटू जी इंटू एच येणार आहे, रो जी एच. सो दिस इज द प्रेशर इन ऍडिशन टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर सोडून त्याच्या वरचं प्रेशर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण पी पॉइंटच्या वर किती हाईटचा लिक्विड कॉलम आहे, पी पॉइंटच्या वर एच हाईटचा लिक्विड कॉलम आहे आणि एच हाईटच्या लिक्विड कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर किती असतं, रो जी एच एवढं असतं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो प्रेशर एट पॉइंट पी ड्यू टू ग्रॅव्हिटी इज रो जी एच. आणि या प्रेशरमुळे ही लेवल काय होणार आहे, खाली येण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, रो जी एच या प्रेशरमुळे काय होणार आहे, ही लेवल खाली येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर प्रेशर ऍट पॉइंट पी ड्यू टू हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन, ड्यू टू हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन P इज इक्वल टू रो इंटू ए इंटू एल येणार. म्हणजे बघा, रो म्हणजे काय असणार आहे, तर डेन्सिटी ऑफ लिक्विड असणार आहे, या लिक्विडची डेन्सिटी. ए म्हणजे काय, हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन. म्हणजे इथं जसं जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्या ठिकाणी फक्त ए लिहिलेला आहे. आणि एच म्हणजे काय लिहिलेलं आहे आपण इथं, जी बरोबर एच लिहिलं आहे तसं ए बरोबर काय लिहावं लागेल, एल लिहावं लागेल. कारण एच्या डायरेक्शननं, ओके, किंवा एच्या अपोजिट डायरेक्शननं किती हाईटचा लिक्विड कॉलम येणार आहे,
एल एवढ्या हाईटचा लिक्विड कॉलम येणार आहे. सो प्रेशर ॲट पॉइंट पी ड्यू टू हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन, म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन मुळे क्रिएट झालेलं प्रेशर असणार आहे इथं रो ए एल. ठीक आहे. आता हे प्रेशर काय करणार, या लिक्विडला वर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. या प्रेशरमुळे काय झालेलं आहे, राईटची लिक्विडची लेवल आणि लेफ्टची लिक्विडची लेवल याच्यामध्ये एच हाईटचा डिफरन्स झालेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे क्रिएट केलेलं प्रेशर काय करतं, या लेवलला खाली आणण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे दोन्हीकडचे लेवल सेम करण्याचा प्रयत्न करतं. तर हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन काय करतं, लेफ्ट हँड साइडची लेवल वाढवण्याचा प्रयत्न करते. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि इन इक्विलिब्रियम आपण असं लिहू शकतो, इन इक्विलिब्रियम मध्ये काय होणार आहे, दिस रो जी एच मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, रो ए एल असलं पाहिजे. सो रो गेट कॅन्सल अँड देअरफॉर काय होणार आहे बघा इथं, ए बाय जी. ओके. ए बाय जी, जी ला एच ला लिहिलेला आहे, इज इक्वल टू काय येणार आहे, एच बाय एल येणार आहे. ए बाय जी इज इक्वल टू एच बाय एल. ठीक आहे. आता पुन्हा एकदा या डायग्राम मध्ये बघा, फ्रॉम डायग्राम काय होणार बघा, टॅन थिटा जर बघितला आपण, तिथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे ना, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि इथं टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरला तर काय येणार आहे, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय द ऍडजस्टंट साइड, दॅट इज काय येणार आहे, एच बाय एल. अँड देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, ए बाय जी येणार आहे. अँड थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, टॅन इनवर्स ऑफ ए बाय जी. टॅन इनवर्स ऑफ काय येणार आहे, ए बाय जी येणार आहे. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीनं एखादं लिक्विड कंटेनिंग वेसेल हॉरिझॉन्टली ऍक्सलरेट केलं तर लिक्विड लेवल काय होते, पाठीमागच्या साईडला वाढते, पुढच्या साईडला कमी होते. लिक्विड सरफेस इनसाइड वेसेल काय होणार आहे, इन्क्लाइन होणार आहे. आणि त्या इन्क्लाइन लिक्विड सरफेसनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल हा नेहमी किती असतो, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए बाय जी असतो. लक्षात आलं का बघा. जस्ट पुन्हा एकदा रिकॅप घेतो. ओके. सपोज हॉरिझॉन्टल ऍक्सलरेट केलं आणि त्याच्यामुळे लेवल अशी थिटा अँगल मध्ये सपोज इन्क्लाइंड झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे सर लिक्विड सरफेस इन्क्लाइंड झालेला आहे थिटा अँगल मध्ये. तर आपण काय केला, हा पी हा एक पॉईंट घेतलेला आहे. पी या पॉईंटला, पी हा पॉईंट कुठे घेतलेला आहे, हा जो राईट हँड साइडची लेवल जी आहे त्या लेवललाच काय केलेलं आहे, लेफ्ट हँड साइडचा पी पॉईंट घेतलेला आहे. तर पी पॉईंटला ग्रॅव्हिटीमुळे क्रिएट होणारा प्रेशर असणार आहे रो जी एच, आणि हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशनमुळे क्रिएट होणारा प्रेशर असणार आहे रो एल. ग्रॅव्हिटीमुळे क्रिएट झालेलं ग्रॅव्हिटीचं जे प्रेशर आहे, ग्रॅव्हिटीमुळे क्रिएट झालेलं जे प्रेशर आहे ते काय करणार आहे, ही लेवल खाली आणायचा प्रयत्न करणार आहे. तर हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशनमुळे काय होणार आहे, ही लेवल हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशनच्या प्रेशरमुळे ही लेवल वर जायचा प्रयत्न होणार आहे. आणि इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये काय झालं पाहिजे, लिक्विड सरफेस इक्विलिब्रियम मध्ये आहे ना, वेसेल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. लक्षात घ्या, वेसेल इज नॉट इन इक्विलिब्रियम, लिक्विड सरफेस इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे इथं, हे लक्षात घ्या. नाहीतर परत आणि म्हणाल सर इथं ऍक्सलरेशन आहे आणि इक्विलिब्रियम मग कसं काय आलं. इक्विलिब्रियम आपण कुणाचं कन्सिडर करायला लागलोय, लिक्विड सरफेसचं इक्विलिब्रियम कन्सिडर करायला लागलोय. लिक्विड सरफेस असा इन्क्लाइंड होऊन थांबणार ना त्या पोझिशनला आहे, त्या पोझिशनला. ओके. सो लिक्विड सरफेसच्या इक्विलिब्रियम साठी काय होणार आहे, म्हणजे लिक्विड सरफेस आहे त्या अँगलला थिटाला कंटिन्युअसली राहण्यासाठी काय व्हायला पाहिजे, रोजीएच मस्ट बी इक्वल टू रोएल झालं पाहिजे. कारण याच्यामध्ये रोजीएच रोएल पेक्षा जास्त झालं तर तो काय होणार आहे, म्हणजे इन्क्लिनेशन त्याचं कमी 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 होत जाणार. रोजीएच पेक्षा रोएल जास्त झालं तर ती काय होणार आहे, लेवल लेफ्ट हँड साइडची वाढत वाढत जाणार आहे. आणि देअरफॉर एच बाय एल इज इक्वल टू ए बाय जी येणार. आणि डायग्राम नुसार काय येतं, टॅन थिटा इज इक्वल टू एच बाय एल. सो टॅन थिटा इज इक्वल टू ए बाय जी. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए बाय जी. ओके. सिंपल एक्झाम्पल बघूया. A vessel containing liquid is horizontally accelerated by acceleration of 6 meter per second square.
ओके. काय केलंय बघा, अ वेसल कंटेनिंग लिक्विड इज हॉरिझॉन्टली ऍक्सलरेटेड बाय किती ऍक्सलरेशन? दॅट इज 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Calculate angle made by liquid surface. With horizontal. ओके. आता सिंपल फॉर्म्युला आहे आपला, थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ए बाय जी. हा फॉर्म्युला तुम्हाला फक्त लक्षात ठेवावा लागेल. 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऐवजी चेंज करूया आपण थोडस. काय करूया इथं, 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊया. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ए बाय जी. सो थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ काय होणार आहे, 8 बाय, suppose here value of g is to be taken as 10, 8 by 10, so that is equal to tan inverse of 4 by 5. okay. आता किती अँगलला थीटाची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ 4 by 5 असते? 4 by 5. तो अँगल ऍक्च्युअली काढावा लागेल. सो थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 0.8 येणार आहे, 0.8. ओके. सो tan इनवर्स ऑफ 0.8 ची व्हॅल्यू किती येते बघा, so this value is coming to be 38 degree approximately. 38 degree approximately. So angle made by the liquid surface with the horizontal will be 38 degree. Very simple. म्हणजे लक्षात आलं का बघा, एखादं वेसल आपण हॉरिझॉन्टली जर ऍक्सलरेट केलं तर अँगल मेड बाय दॅट सरफेस, the liquid surface with the horizontal will be 38 degree. Okay. ठीक आहे. आता आणखी एक याच्यास रिलेटेड आपण क्वेश्चन बघूया. Suppose question is like this. A cubical vessel is completely filled with liquid. A cubical vessel is completely filled with liquid. म्हणजे एक्झॅक्टली क्युबिकल वेसल आहे. सपोज त्याची साईड एल आहे आणि ते काय झालेलं आहे, कम्प्लिटली लिक्विडनं फिल केलेलं आहे. इट इज कम्प्लिटली फिल्ड विथ लिक्विड. ओके. what horizontal acceleration should be given so that 1/3 of liquid spills out of vessel. क्वेश्चन लक्षात आला का बघा. क्युबिकल वेसल जे आहे ते कम्प्लिटली लिक्विडनं फिल केलेलं आहे. त्याला किती हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन जर दिला, आता कम्प्लिटली फिल आहे म्हटल्यानंतर काय होणार, त्याला सडनली पुढे ऍक्सलरेट केला तर काय होणार आहे, लिक्विड सरफेस तिरका होणार. लिक्विड सरफेस तिरका झाला की एका बाजूनं लिक्विड जे आहे ते काय होणार आहे, वेसेलच्या बाहेर येणार आणि बाहेर आल्यामुळे काय होणार आहे, त्या वेसेल मधून बाहेर पडणार आहे. ठीक आहे. तर किती हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन दिल्यानंतर काय झालं पाहिजे, त्याच्यातलं 1/3 लिक्विड जे आहे ते बाहेर पडलं पाहिजे, वेसेलच्या बाहेर पडलं पाहिजे. आता हे कसं सॉल्व्ह करू शकतो लक्षात घ्या. तुम्हाला याच्यामध्ये अगोदर टॅन थिटाची व्हॅल्यू, कारण आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे,
tan थिटा इज इक्वल टू A/G हा बेसिक फॉर्म्युला आपला आहे, बरोबर. तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, परंतु 1/3 लिक्विड बाहेर पडत असताना थिटा किती येईल किंवा टॅन थिटाची व्हॅल्यू किती येईल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे अगोदर. ते कॅल्क्युलेट करता आलं की हा प्रॉब्लेम इझी आहे, बरोबर आहे ना. 1/3 ऑफ लिक्विड बाहेर पडण्यासाठी लिक्विड सरफेसनं किती अँगल करावा लागेल हे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. किंवा H/L टॅन थिटा म्हणजे H/L असतं ना, H/L ची व्हॅल्यू तुम्हाला डिसाईड करता आली पाहिजे. तर ही डायग्राम जरा बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला हे लक्षात येईल. बघा, सपोज ही साईड नेहमीप्रमाणे किती आहे, क्युबिकल वेसल म्हणजे सगळ्या साईड सेम असणार आहेत. दिस साईड इज ऑल्सो L, दिस साईड इज ऑल्सो L. ठीक आहे. आता हे हॉरिझॉन्टली ऍक्सलरेट केलं. आता लिक्विड लेवल सध्या इथपर्यंत आहे ना, कम्प्लिटली फिल्ड आहे. ओके, दिस इज द टॉप एंड ऑफ दी वेसल असणार आहे. कम्प्लिटली फिल्ड आहे इथं. हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन दिलं तर काय होणार आहे, लिक्विड लेवल जी आहे ना ती अशी तिरकी होणार ना. म्हणजे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी मी आतच काढतो ऍक्च्युली. लिक्विड लेवल अशी इन्क्लाइन होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली ती लेवल इथून अशी तिरकी होणार आहे, पण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी मी थोडीशी आत काढलेली. अशी लेवल होणार आहे. आणि हे वेसेलच्या वर झालेला हा एवढा पोर्शन ऑफ वॉटर जो आहे तो काय होणार आहे, एवढा सगळा पोर्शन निघून जाणार आहे. ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या. ओके, बघा आता लिक्विड लेवल अशी झाली तर एवढा अमाऊंट ऑफ लिक्विड जे आहे ते काय होणार आहे, स्पिल आउट होणार आहे. कम्प्लिटली स्पिल आउट होणार. लिक्विड लेवल जर अशी झाली फायनली, तर एवढा अमाऊंट ऑफ लिक्विड काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. आणि हे अमाऊंट ऑफ लिक्विड बाहेर पडलेला अमाऊंट ऑफ लिक्विड जे आहे, बरोबर आहे ना. बघा पुन्हा एकदा बघा वेसेल जर हॉरिझॉन्टली ऍक्सलरेट केलं तर लिक्विड लेवल तिरकी होणार. आणि लिक्विड लेवल तिरकी होणार म्हणजे या लेवल पर्यंतच लिक्विड राहणार ना. याच्या वरचं जे काही लिक्विड असेल ते निघून जाणार आहे. ठीक आहे, अँड दिस विल बी द फायनल लेवल. ओके, आता सपोज ही हाईट किती आहे, H आहे. ही साईड किती आहे, L आहे. ठीक आहे, L आहे. तर अमाऊंट ऑफ लिक्विड दॅट कम्स आउट ऑफ द वेसल किती येणार बघा, सांगू शकताय. अमाऊंट ऑफ लिक्विड कमिंग आउट ऑफ द वेसल. लक्षात आलं का बघा. सुरुवातीला ज्यावेळी हे वेसल रेस्ट मध्ये असेल त्यावेळी लेवल कुठं असणार आहे, इथं असणार आहे, कारण कम्प्लिटली फिल्ड आहे म्हणून सांगितलंय टॉप मोस्ट लेवलला. हॉरिझॉन्टल ऍक्सलरेट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की लिक्विड लेवल तिरकी होते. लिक्विड लेवल तिरकी होणार म्हणजे काय, या पॉईंट पासून काय होणार आहे, इन्क्लाइन डायरेक्शन फक्त काय होणार आहे, लिक्विड राहणार आहे. आणि एवढा अमाऊंट ऑफ लिक्विड काय होणार आहे, स्पिल्स आउट होणार आहे. कारण फायनली लिक्विड सरफेस असा व्हायला पाहिजे ना. सुरुवातीला जो हॉरिझॉन्टल होता तो आता तो हॉरिझॉन्टली वेसेल ऍक्सलरेट केल्यामुळे काय होणार आहे, लिक्विड सरफेस असा होणार आहे. असा होणार म्हणजे काय होणार आहे, इथलं जे सगळं जे लिक्विड आहे ते काय होणार आहे, सगळ्याच्या सगळं लिक्विड बाहेर निघून जाणार आहे. तर किती अमाऊंट ऑफ लिक्विड जे आहे ते वेसेलच्या बाहेर येणार आहे. तर या ट्रायंगलचा एरिया ना, ट्रायंगलचा एरिया किती, हाफ इंटू बेसला आपण फॉर एक्झाम्पल काय घेऊया, L घेऊया, इंटू हाईट किती, H. एवढा अमाऊंट ऑफ लिक्विड वेसेलच्या बाहेर येणार. हे तर तुम्हाला लक्षात आलं. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. अमाऊंट ऑफ लिक्विड कमिंग आउट ऑफ द वेसल हाफ इंटू L इंटू H आलं. अँड दिस शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, दिस शुड बी 1/3 ऑफ टोटल पाहिजे. कारण तिथं काय म्हटलंय की 1/3 ऑफ लिक्विड स्पिल्स आउट झालं पाहिजे. सो देअरफॉर 1/3 ऑफ टोटल, दॅट इज 1/3 ऑफ टोटल म्हणजे किती येणार, L² येणार ना. 1/3 L² येणार. बघा टोटल लिक्विड किती असणार आहे, L². म्हणजे फक्त एरिया वाईज आपण ते बघायला लागलो. इंटू त्याला काय येणार आहे, व्हॉल्यूम काढण्यासाठी परत L होणारच आहे. ते काही कॅन्सल्स होते शेवटी.
1/3 ऑफ द टोटल, म्हणजे टोटल लिक्विड तुम्हाला डायग्राम मध्ये किती दिसणार आहे, एल स्क्वेअर, आणि त्याच्यातला हाफ एल इंटू एच एवढं लिक्विड काय होणार आहे, निघून जाणार आहे. हे टोटल लिक्विड आहे ना, बरोबर. हा स्क्वेअरचा एरिया म्हणजे टोटल लिक्विड, आणि त्याच्यामधला हाफ एल इंटू एच निघून जाणार आहे. ओके, सो देअरफॉर आपण 1/3 एल स्क्वेअर शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, हाफ इंटू एल इंटू एच असलं पाहिजे. ते काय लिहिलं ते लक्षात आलं का बघा. ओके, टोटल किती लिक्विड आहे, एल स्क्वेअर आहे, त्याचं 1/3 स्पिल आउट व्हायला पाहिजे, म्हणजे 1/3 एल स्क्वेअर स्पिल आउट व्हायला पाहिजे. डायग्राम नुसार स्पिल होणार किती आहे, 1/2 एल एच. ओके, आता दोन्ही साईडचं काय होणार आहे, एक एल अँड एल गेट कॅन्सल, सो 1/3 एल इज इक्वल टू हाफ एच येणार. आता बघा आपला फॉर्म्युला काय आठवतोय का बघा, टॅन थिटा इज इक्वल टू काय रे, ए बाय जी आहे ना, ए बाय जी, किंवा टॅन थिटा म्हणजेच एल बाय एच पण आहे, सॉरी एच बाय एल पण आहे. पाठीमागं आपण बघितलंय की एच बाय एल. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन काढण्यासाठी एक तर थिटा तरी माहिती पाहिजे किंवा एच बाय एल तरी माहिती पाहिजे. ऍक्सेलरेशन काढायला तुम्हाला काय पाहिजे, सरफेसनं केलेला अँगल तर माहिती पाहिजे किंवा एच बाय एल तरी माहिती पाहिजे. कारण टॅन थिटा म्हणजेच काय आहे, टॅन थिटा इज इक्वल टू एच बाय एलच आहे ना. मग याच्यावरून एच बाय एल कॅल्क्युलेट करूया. सो देअरफॉर एच बाय एल इज इक्वल टू किती येणार, एच डिवायडेड बाय एल इज इक्वल टू 2/3 येणार. आणि मग आता आन्सर, किती इझी प्रॉब्लेम आहे बघा. ओके, सो देअरफॉर किंवा अँड एच बाय एल इज इक्वल टू काय असतं, ए बाय जी असतं. म्हणजे ए बाय जी ची व्हॅल्यू किती आली, 2/3 आली. सो हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन किती द्यायला पाहिजे, वेसेलला 2/3 जी द्यायला पाहिजे. म्हणजे वेसेलला एवढं हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन दिलं तर काय होणार आहे, त्याच्यामधलं 1/3 ऑफ लिक्विड जे आहे ते स्पिल्स आउट होणार आहे, बाहेर पडणार आहे. आणखी एक सिंपल प्रॉब्लेम घेऊया, म्हणजे फास्ट मध्ये सॉल्व्ह करतो, पुन्हा एकदा लक्षात येईल. सपोज पुन्हा एकदा क्युबिकलच वेसेल घेतो. तुम्ही पण थोडंसं आन्सर काढून त्याचं चॅट मध्ये टाकायचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा क्युबिकल वेसेल आहे, ठीक आहे. देयर इज अ क्युबिकल वेसेल, आणि त्याच्यातलं काय झालं पाहिजे, 1/4 लिक्विड स्पिल आउट झालं पाहिजे, लिक्विड स्पिल्स आउट झालं पाहिजे. सो हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन किती द्यावं लागेल, दॅट इज द क्वेश्चन. ओके, सो डायग्राम बघायची झाली तर या पद्धतीने येणार आहे. सुरुवातीला लेवल जी आहे ती अगोदर काटोकाट आहे वेसेलच्या, बरोबर आहे ना. लेवल म्हणजे कम्प्लिटली फिल्ड वेसेल आहे. याला हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन दिलं तर ही लेवल तिरकी होणार. तिरकी होणार म्हणजे काय होणार, लेफ्ट हँड साईडला इथपर्यंतच राहू शकणार आहे, आणि त्याच्यामुळे ही लेवल एवढी होणार आहे. एवढं अमाऊंट ऑफ लिक्विड जे आहे ते बाहेर पडणार आहे. ओके, आणि पुन्हा एकदा द अमाऊंट ऑफ लिक्विड दॅट स्पिल्स आउट किती येणार आहे, हाफ. ओके, ट्रायंगल, या ट्रायंगलचा एरिया ना, एल हे झालं एच. ओके, सो हाफ इंटू एल इंटू एच हे झालं अमाऊंट ऑफ लिक्विड दॅट इज स्पिल्स आउट. आणि हे आता किती व्हायला पाहिजे, 1/4 ऑफ द टोटल लिक्विड, म्हणजे 1/4 ऑफ एल स्क्वेअर व्हायला पाहिजे. एवढंच कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे इथं, बरोबर आहे ना. आणि याच्यावरून फक्त तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज एच बाय एल. सो एच बाय एल ची व्हॅल्यू येणार आहे, दॅट इज 1/2 येणार. 2 वर जाणार, 2/4 म्हणजे 1/2 येणार. ओके, आणि एच बाय एल चीच व्हॅल्यू किती असते सांगा, एच बाय एल इज इक्वल टू ए बाय जी असतं. सो हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन विल बी इक्वल टू g/2. एवढं हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन दिलं की त्याच्यातलं काही लिक्विड जे आहे ते बाहेर स्पिल्स आउट होणार. नेक्स्ट इज buoyant force in accelerated fluid. Buoyant force in, for example, vertically accelerated fluid मध्ये, vertically accelerated fluid, vertically accelerated fluid, ठीक आहे.
आताच आपण म्हणजे लास्ट लेक्चरला आर्किमिडीज प्रिन्सिपल आपण बघितलेला आहे अँड अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल बॉइंट फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. ओके, बॉइंट फोर्स म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण, अपथ्रस्ट असं म्हणतो. ओके, आणि अपथ्रस्टचा फॉर्म्युला कधीही विसरायचा नाही. ओके, अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो, दिस अपथ्रस्ट or buoyant force is given by formula phi into sigma into g. बरोबर आहे ना. म्हणजे एखादा सॉलिड आपण लिक्विड मध्ये बुडवला तर काय होणार आहे, अपथ्रस्ट ऍक्ट होतो फी सिग्माची. ओके, हे कधी जर ते फ्लुइड